नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मिक्स कडधान्याची आमटी ही रेसिपी दाखवणार आहे. आता या ठिकाणी मी मिक्स कडधान्य भिजत टाकलेले आहे. तर यामध्ये मी वापरलेले आहे पांढरे वाटाणे वापरले आहे, हिरवे वाटाणे, मूग, हरभरे, चवळी एवढे कडधान्य मी आदल्या दिवशी भिजत टाकलेले होते आणि त्यात ते 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे भिजवल्यानंतर आणि नंतर आपण ते वापरायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर बघा. आता यामध्ये मी टाकणार आहे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मी वापरणार आहे. तर चला आता आपण ही मिक्स कडधान्याची आमटी कशी करायची ते बघूया. आता ही आमटी मी कुकरमध्ये करणार आहे. आता या ठिकाणी मी छोटा कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया. आता यामध्ये फोडणीमध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि आपण आता त्यामध्ये लसूण टाकूया. आता थोडासा लसूण लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी मी लसूण आपला लालसर होत आलेला आहे. आता आपण यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग टाकली आहे. तर फोडणीमध्ये जर मसाले टाकले तर आपल्या आमटीला टेस्टही छान येते आणि त्याचा कलरही छान येतो. तर बघा, आता आपण हे कडधान्य त्यामध्ये टाकलं आहे आणि आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आता सर्व मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आणि आपल्याला आता हे 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहे कडधान्य. तर बघा, आता याच्यावर झाकण ठेवून मी 5 मिनटं ते वाफवून घेत आहे. आता आपण हे आपले वाफवून झालेले आहे. आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जेवढं पातळ घट्ट लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि आता पाणी आपण ॲड केलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, कलर किती सुंदर आलेला आहे या आमटीला. अगदी कमी तेलामध्ये छान कलर आलेला आहे. आपण यामध्ये तेलाचाही वापर जास्त केलेला नाही, फक्त अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आता यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि ते लाल मिरची, लसूण खोबरं लाल मिरची आणि त्यानंतर 1 चमचा शेंगदाणा कूट वापरलेला आहे. लसूण खोबरं लाल मिरची मी वाटून घेतलेली आहे आणि त्याचा कूट थोडा टाकला आहे आणि शेंगदाणा कूट थोडासा टाकलेला आहे आणि आता व्यवस्थित आपण ते हलवून घेऊया. त्याच्यात आता कोथिंबीर टाकूया. आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आणि झाकण लावून द्यायचं आणि फक्त एकच शिट्टी याला करून घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये छान शिजले जातात हे भिजलेले कडधान्य. आता बघा मैत्रिणींनो, आता ही आपली आमटी अवघ्या 5 मिनटामध्ये आपली आमटी रेडी झाली आहे. मी आता ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर बघा मैत्रिणी, तुम्हाला ही मिक्स कडधान्याची आमटी कशी वाटली? आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे कडधान्य मुलं हे खायचा कंटाळा करतात, त्यामुळं अशा प्रकारे जर आपण आमटी करून दिलं तर मुलंही आवडीने खातात आणि त्यांनासुद्धा प्रोटीन हे मिळते. धन्यवाद.